नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजपासून आपण 10वीच्या गणित भाग 2 ला सुरुवात करतोय. याआधी मित्रांनो, आपण गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण पूर्ण शिकवलंय. त्याचे सगळे सराव संच आपल्या चॅनलवरती आहेत. आजपासून आपण सुरुवात करतोय गणित भाग 2 च्या पहिल्या प्रकरणाला. त्याचं नाव आहे समरूपता. तर मित्रांनो, यामध्ये आपण सगळे सराव संच बघणार आहोत, सगळे प्रमेय बघणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, सराव संच 1.1 ला सुरुवात करण्याआधी आपण काही बेसिक गोष्टी दिल्यात ते बघूयात. तर काय दिलं मित्रांनो, एक तुम्ही 9वीत किंवा 8वीत बघितलं असेल की त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं. त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं, तर 1/2 पाया गुणिले उंची. काय असतं सूत्र, 1/2 पाया गुणिले उंची. समजा जर हा त्रिकोण आहे, त्रिकोण एबीसी आहे आणि त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर ह्या त्रिकोण एबीसी मध्ये पाया काय आहे, तर पाया आहे बीसी आणि उंची काय आहे, एडी. म्हणजे आपण काय लिहू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी हेच त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण असं लिहितो. एरिया एरिया म्हणजे क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता इथून पुढे आपण असंच लिहिणार आहे. आपण मराठीत त्रिकोणाचं क्षेत्रफळ लिहिणार नाही, काय लिहिणार आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. ए फॉर एरिया, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण ए बी सी बरोबर 1/2 पाया. आता पाया काय आहे त्रिकोणाचा, बीसी. बीसी गुणिले उंची काय आहे, एडी. म्हणजे हा जो त्रिकोण एबीसी त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, 1/2 पाया गुणिले उंची म्हणजे बीसी गुणिले एडी. तर त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र तुम्ही आधी पण 8वी 9वीत बघितलंय, तेच आता आपण इथून पुढे वापरणार आहे. तर हे असतं त्रिकोणाचं क्षेत्रफळ. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघितल्यानंतर मित्रांनो, आता आपण बघूया दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. तर आपल्याला पान नंबर 1 वरती सांगितलं की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं. तर बघा, गुणोत्तर म्हणजे काय, तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे काय, तर ह्याचं क्षेत्रफळ भागिले ह्याचं क्षेत्रफळ म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा भागाकार करायचा, त्यालाच आपण काय म्हणतो, गुणोत्तर. तर बघा, मग आपण गुणोत्तर कसं काढतो दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं. आता बघा मी काय लिहितो, त्रिकोण एबीसीचा पाया काय आहे, पाया मित्रांनो, तर बीसी आणि उंची, उंची काय आहे मित्रांनो, तर एडी. बरोबर, पाया बीसी आणि उंची एडी. आणि त्रिकोण पी क्यू आर चा पाया, पाया काय मित्रांनो, क्यू आर आणि उंची, उंची काय मित्रांनो, टी एस. टी एस उंची आहे. बरोबर, कारण आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी काय लागतं, पाया आणि उंची. आता आपल्याला काय करायचंय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचंय. बरोबर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण आधी बघितलंय. तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे त्यांचा भागाकार म्हणजे काय, तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. बरोबर, गुणोत्तर काढायचं म्हणजे काय करायचं, तर दोन त्रिकोणांना काय करायचं, भागायचं. बरोबर, एकमेकांना भागायचं. बरोबर, आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे एबीसीच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं, आपण आधी बघितलं होतं की 1/2 पाया गुणिले उंची. आता पाया काय आहे, बीसी गुणिले उंची काय आहे, एडी. बरोबर ना, आधी आपण काय बघितलेलं, त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघितलेलं. काय असतं त्रिकोणाचं क्षेत्रफळ, 1/2 पाया गुणिले उंची. पाया बीसी होता, उंची ही. आता पी क्यू आरचा काय, 1/2 पाया काय पी क्यू आरचा, क्यू आर गुणिले उंची काय आहे, टी एस. बरोबर, आपण ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ इथं लिहिलं, ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ इथं लिहिलं आणि त्यांचा भागाकार केला. बरोबर, भागाकार का करतोय, आपण काय करतोय, गुणोत्तर. गुणोत्तर करताना आपण काय करतो, भागाकार काढतो. बघा काय होतं इथं, 1/2 काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे राहील काय, फक्त बीसी गुणिले एडी आणि क्यू आर गुणिले पी एस. बरोबर, म्हणजे काय राहील, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. यावरून काय समजतं मित्रांनो, की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि संगत उंची, पाया आणि संगत उंची यांच्या
गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे एका त्रिकोणाचा पाया गुणिले उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची. 1/2 कॅन्सल होते. काय म्हणतोय लक्ष द्या व्यवस्थित. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. इथं लिहितो पण मी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढतोय आपण, हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या काय असतं गुणाकाराच्या, इथं गुणाकार करतोय म्हणून गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. आपल्याला पुस्तकात पण दिलंय. तर हे समजलं मित्रांनो की दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, हे त्याच्या पाया आणि संगत उंची, पाया आणि उंची, कारण 1/2 कॅन्सल होते, पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. आता इथून पुढं ज्यावेळेस आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेईल त्यावेळेस 1/2 द्यायचं नाही, कारण ते कॅन्सल होणार. म्हणजे फक्त काय घ्यायचं, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. तर हे असतं मित्रांनो दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. मित्रांनो दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर समजलं असेल तर आता पुढे बघा काय सांगितलंय, दोन्ही त्रिकोणांची जर उंची समान असेल तर, जर दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय आहे. बघा दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर मग बघा इथं ते दोन त्रिकोण आहेत एबीसी आणि PQR, त्यांची उंची इथं एडी काय दिलंय एच आणि PS पण काय दिलंय एच, म्हणजे उंची काय आहे समान. जर समजा दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, इथं बघा मी काय लिहितो, त्रिकोण एबीसीचा पाया काय आहे पाया तर BC आणि उंची AD बरोबर H आहे आणि त्रिकोण PQR चा पाया काय पाया QR आणि उंची काय आहे PS बरोबर, PS उंची आहे किती आहे H आहे. म्हणजे काय आहे तर दोन्ही त्रिकोणांची उंची काय आहे सारखी, H आपल्याला दिली आहे म्हणजे सारखी आहे बरोबर, H आणि इथं पण H. जर उंची सारखी असेल तर काय होईल बघा, आपण आहे तसं लिहू, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आपण काय करतोय दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढतोय, क्षेत्रफळांचं गुणोत्तर. मग काय येईल बघा, आता पाया काय असतो, पाया काय आहे पहिल्या त्रिकोणाचा BC गुणिले उंची काय आहे AD अपॉन दुसऱ्या PQR चा पाया काय आहे QR गुणिले उंची काय आहे PS बरोबर. आता आपल्याला AD ची आणि PS ची किंमत माहिती आहे, म्हणजे काय BC गुणिले काय किंमत H राहिले QR गुणिले H, PS ची पण किंमत काय H, किंमत आपण टाकले इथे बरोबर, म्हणजे H ला H काय होईल कॅन्सल, म्हणजे काय राहील फक्त BC भागिले QR, BC भागिले QR म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. म्हणजे ह्यावरून काय समजतंय, जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल, जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असते, त्यांच्या पायांच्या प्रमाणात असते बरोबर. जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात असते, कारण उंची समान असल्यामुळे ती कॅन्सल होणार आहे, जे कसे असते पायांच्या प्रमाणात. म्हणजे काय आपण म्हणू शकतो की समजा दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, त्यांच्या
पायांच्या प्रमाणात असते. पायांच्या प्रमाणात असते. प्रमाणात म्हणजे पायांच्या गुणोत्तरात असते. पायांच्या प्रमाणात असते म्हणा किंवा पायांच्या गुणोत्तरात असते म्हणा, दोन्ही पण सेमच येणार आहे. बरोबर समजलं की उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात असतं. यानंतर आपण बघणार आहे की पाया समान असेल तर, पाया समान असेल तर काय असणार आहे मग उंचीच्या स्वरूपात. ते आपण पुढे बघूयात. पण हे समजलं असेल की उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात असते. तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला उंची समान असेल तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं ते समजलं असेल तर आता बघा काय सांगितलंय, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर. पाया समान असेल तर बघा इथं काय दिलंय आपल्याला, एबीसी एक त्रिकोण दिलाय आणि एपीबी हा एक त्रिकोण दिलाय. एबीसी हा एक आणि एपीबी हा एक त्रिकोण दिलाय. बरोबर एबीसी ची उंची काय आहे, एडी आहे आणि एपीबी ची उंची काय आहे, पीक्यू आहे. बरोबर एपीबी ची उंची पीक्यू आणि एबीसी ची उंची सीडी आहे. बरोबर. तर याच्यात बघा उंची ही आहे आणि पाया बघा ए बी सी चा पाया पण काय आहे एबी आणि एपीबी चा पाया पण काय आहे एबी, म्हणजे काय पाया समान आहे. तुम्हाला इथं आकृतीत समजत असेल. मग आता बघा मी काय लिहितो की समजा त्रिकोण एबीसी चा पाया एबी आणि उंची काय आहे एबीसी ची उंची काय आहे ए डी आहे आणि त्रिकोण एपीबी चा पाया काय पाया एपीबी चा तर एबीसी. बरोबर ना, एपीबी चा पाया काय एबीसी आणि उंची काय आहे, उंची पीक्यू आहे. तर इथं पाया सेम दिसतोय. पाया सेम असेल तर आता आपण बघतोय काय की दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर काय होईल, मग आपण काय बघतोय दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी भागिले दुसरा कुठला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी. तर ए पी बी आणि ए बी सी यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर होतंय. म्हणजे काय असतं ते पाया आणि उंची स्वरूप. पाया काय म्हणजे ए बी गुणिले उंची काय आहे ए डी. दुसऱ्यात एपीबीचा पाया काय आहे ए बी गुणिले उंची काय आहे पी क्यू. बरोबर हे बघा ए बी सारखं दिसतंय ते काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे राहील काय फक्त ए डी भागिले पी क्यू, म्हणजे ह्याची उंची भागिले ह्याची उंची. बरोबर ते पहिल्या त्रिकोणाची उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची. म्हणजे काय, जर समजा दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात असते. मी काय लिहितो, समजा दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांच्या काय बघतोय आपण क्षेत्रफळांचं गुणोत्तर. क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असते. बरोबर हे असतं मित्रांनो की सुरुवातीला आपण काय बघितलं की दोन त्रिकोणांच्या पहिल्यांदा आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघितलं 1/2 पाया गुणिले उंची. त्यानंतर आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बघितलं. तिथं काय होतं 1/2 कॅन्सल होतं आणि काय राहतं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. त्यानंतर आपण काय बघितलं की दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात असतं. आणि इथं काय बघितलं दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर काय असतं त्याच्या उंचीच्या प्रमाणात असतं. या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवायच्या, कारण आपल्याला सराव संच 1.1 मध्ये ज्यावेळेस गणित सोडवणार आहेत त्यावेळेस आपल्याला हे लागणार आहे. ह्याच्यावरच आधारित आपण सराव संच 1.1 आता बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला हे समजलं असेल ते नोट डाऊन करून घ्या आणि ह्यातलं कुठली गोष्ट समजली नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजल्या असेल
तर आपण आता सराव संच 1.1 ला सुरुवात करूयात. तर बघा त्यातलं पहिलं गणित काय सांगितलंय की एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचंय. आपण आधी बघितलं की क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं. तर त्याआधी आता आपण काय करूयात की बघा मी काय लिहितो की समजा ते दोन त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मानू. समजा काय करू आपण ते दोन त्रिकोण काय करू ABC आणि PQR मानू. आपल्याला दिले नाहीत कुठले आपण ते आपण मानून घेतले. आता काय करूयात आपण ते दोन त्रिकोण काढूयात. तर मी इथं डायरेक्टली काढतो. तुम्ही सॉल्व्ह करताना तुमच्या पट्टीचा आणि पेन्सिलचा यूज करायचा. हाताने कुठली डायग्राम काढायची नाही. ह्या पूर्ण पूर्ण भाग 2 मध्ये जिथं पण डायग्राम असेल त्यावेळेस पट्टीचा आणि पेन्सिलचा वापर करायचा. बरोबर. मग बघा आता बघा ह्याचं नाव काय देऊ आपण ABC देऊ. ह्याचं PQR देऊया. बरोबर. इथं आपण काय देऊ D आणि इथं S देऊ. तुम्ही काय पण नाव देऊ शकता. तर आपण काय केलं समजा ते दोन त्रिकोण ABC आणि PQR मानून घेतले ते आपण काढून घेतले. बरोबर. आपल्याला दिले नव्हते आपण आपल्या ह्याच्यासाठी काढून घेतले. बरोबर. आता बघा पहिल्या त्रिकोणाचा पाया किती सांगितलाय आपल्याला इथं 9 सांगितलं आणि उंची पाया 9 सांगितलंय. बघा पूर्ण पाया असतो तो 9 आहे आणि उंची किती आहे तर 5 आहे. इथला पाया किती आहे 10 आहे आणि उंची किती आहे 6 आहे. बरोबर. आता आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तराचं सूत्र माहिती असतं. बरोबर. इथं काय म्हणू आपण समजा त्रिकोण ABC चा पाया काय पाया BC आणि उंची काय आहे उंची AD EB नाही AD ही उंची AD आहे आणि त्रिकोण PQR चा पाया काय PQR चा पाया QR आणि उंची काय आहे उंची काय आहे तर PS आहे. बरोबर. आपण काय लिहिलं पाया आणि उंची लिहून घेतली. बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. व्यवस्थित आकृती काढायची व्यवस्थित सगळ्या गोष्टी लिहायच्या. भूमितीमध्ये म्हणजे भाग 2 मध्ये जेवढं तुम्ही असं स्पष्टीकरण देताल हेच सगळं असतं की काय मानायचंय काय दिलंय ते आधी व्यवस्थित लिहून घ्यायचं. काय मानायचं ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि नंतर सॉल्व्ह करायचं. आता आपल्याला सूत्र माहिती आहे इथं वरती लिहितो की एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR. बरोबर. आपल्याला काय काढायचंय क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचंय. क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण असं काढतो. बरोबर. त्यानंतर काय असतं तर पहिले आता इथं पाया किंवा उंची समान नाहीये. बरोबर. त्यामुळे इथं काय येणार आहे पहिल्यांदा पाया येणार आहे. पाया काय असतो काय आहे पाया BC गुणिले उंची काय आहे AD. पाया गुणिले उंची बरोबर ना. पाया BC उंची AD भागिले काय असतं दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे QR गुणिले उंची काय आहे PS. बरोबर. मित्रांनो काय असतं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची. इथं पाया आणि उंची काही समान नाहीये त्यामुळे दोन्ही पण येणार आहेत. बरोबर. त्यानंतर आता आपण किमती आपल्याला दिलेल्या आहेत. किमती टाकूयात. BC ची किंमत किती आहे BC ची किंमत किती आहे BC ची BC म्हणजे पाया किती आहे 9 गुणिले उंची किती आहे 5 म्हणजे AD ची किंमत 5 आहे भागिले QR ची किंमत किती आहे इथं QR 10 गुणिले PS ची किंमत किती आहे PS म्हणजे उंची किती आहे 6. बरोबर. म्हणजे किती येणार आहे 9 गुणिले 5 म्हणजे किती 9 5 45 10 गुणिले 6 म्हणजे किती 60 काय 45 भागिले 60. ह्याला भाग किती जातोय तर ह्या दोन्ही संख्या 15च्या वाढीत म्हणजे 15 त्रिक 45 15 चौक 60 म्हणजे किती 3/4. मग काय म्हणणार आपण म्हणून दिलेल्या त्रिकोणांच्या काय काढायचं आपल्याला क्षेत्रफळांचे
गुणोत्तर किती आहे? 3/4 आहे. बरोबर. कसं आलं समजलं? पहिलं गणित मित्रांनो व्यवस्थित आपल्याला पायाने उंची दिली होती. पहिल्या त्रिकोणाचा दुसऱ्या त्रिकोणाचा पायाने उंची दिली होती. कुठल्या त्रिकोण ते सांगितले नव्हते. आपण हे 2 त्रिकोण काढून घेतले, त्याचा पायाने उंची लिहून घेतली. बरोबर. त्यानंतर आपल्याला सूत्र माहिती होतं की त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र, त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचं सूत्र काय असतं? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर बरोबर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. बरोबर. आपण किमती टाकल्या आणि सॉल्व्ह केलं. काय भेटलं आपल्याला? 3/4 किंवा 3/4 लिहिलं तरी चालेल. बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो हे पहिलं उदाहरण आहे. तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि कुठली गोष्ट कुठली स्टेप समजली नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या गणितात काय सांगितलंय बघा की दिलेल्या आकृतीमध्ये बीसी लंब ए बी. बरोबर. हा बीसी जो लंब आहे तो ए बी वरती टाकलाय. बरोबर. लंब म्हणजे काय? तर इथला कोण किती असतो? 90 अंशाचा. बरोबर. आणि एडी लंब ए बी, एडी लंब ए बी हा लंब इथं टाकलाय. बरोबर. जो लंब टाकलेला असतो ते त्रिकोणाची काय असते? उंची. इथून पुढे लक्षात ठेवा, जो लंब टाकलेला असतो ते असते त्रिकोणाची उंची. म्हणजे पहिल्या एबीसी ची उंची काय आहे? ही बीसी. आणि दुसऱ्या एबीडी ची उंची काय आहे? एडी. जो लंब टाकलाय जिथं 90 अंशाचा कोण होतोय ती काय असते? उंची असते. बरोबर. इथं लक्ष द्या, एडी लंब ए बी दिलंय. एडी हा एडी लंब ए बी म्हणजे ह्या त्रिकोणाची उंची, बीसी लंब ए बी, बीसी लंब ए बी म्हणजे ही ह्या त्रिकोणाची, म्हणजे वरच्या त्रिकोणाची ही उंची, खालच्या त्रिकोणाची ही उंची. बीसी 4 दिलाय आपल्याला. बरोबर. बीसी हा किती दिलाय? 4 दिलाय. आणि एडी किती दिलाय आपल्याला? एडी हा 8 दिलाय. बरोबर. तर आपल्याला काय करायचंय? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी काढायचे. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं, ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचंय. बरोबर. बघा एबीसी ते एबीसी हा येत आहे. बरोबर. ह्याची ही उंची आहे आणि एडीबी हा येत आहे. बरोबर. ह्याची ही उंची आहे. बरोबर. ही जर उंची असेल, बरोबर, ही उंची असेल तर मग पाया काय असणार आहे? पहिल्या त्रिकोणाचा बघा ही जर उंची असेल तर पाया हा असणार आहे. बरोबर. त्या का पाया हा असणार आहे? तर बघा इथं लंब आहे. बरोबर. इथं काटकोन आहे. काटकोनाच्या पुढे जो असतो तो काय असतो? कर्ण असतो. बरोबर. तुम्ही पायथागोरसचं प्रमेय बघितलं असेल की काटकोनाच्या पुढचा असतो कर्ण, म्हणजे हे हा पाया होणार आहे का? नाही, तर हा पाया होणार आहे. आणि दुसऱ्या त्रिकोणात एडीबी मध्ये, बरोबर, डी ए एडीबी मध्ये हा जर काटकोन असेल तर हा काय असणार आहे? कर्ण असणार आहे. म्हणजे पाया ही जर ही उंची आणि हा कर्ण असेल तर पाया काय असणार आहे? हा. म्हणजे काय समजतं इथं की दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे. बरोबर. इथं एबीसी मध्ये ही उंची आहे, हा कर्ण आहे आणि हा काय पाया. एडीबी मध्ये ही उंची आहे, हा कर्ण आहे आणि हा काय पाया. कर्ण तुम्हाला समजत नसेल पुढच्या येणाऱ्या गणितांमध्ये समजत, पण इथं समजून घ्या की पाया काय दोन्ही त्रिकोणांचा समान आहे. ज्यावेळेस दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असतो त्यावेळेस त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं? उंचीच्या प्रमाणात. बरोबर. मग आपण काय लिहू? त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए डी बी चा, एबीसी आणि एडीबी चा ए बी हा समान किंवा सामायिक म्हणा. बरोबर. समान किंवा सामायिक दोन्ही पण सारखं सामायिक पाया आहे. बरोबर. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एडीबी चा ए बी हा सामायिक पाया आहे किंवा समान पाया आहे. मग ज्यावेळेस पाया समान असतो त्यावेळेस काय असतं? तर बघा मग काय असतं, जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया समान असतो बरोबर त्यावेळेस त्याचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्याच्या उंचीच्या प्रमाणात असतं. मग काय लिहू आपण की पाया समान आहे. मग आपण काय लिहू? जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया समान असतो, जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया समान असतो तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर कसं असतं? पाया समान असतो त्यावेळेस काय असतं? त्यांचं संगत उंचीच्या प्रमाणात असते. संगत उंचीच्या प्रमाणात असते. पाया समान आहे. पाया कसा समान आहे आपल्याला समजलं. पाया समान असतो त्यावेळेस काय असतं? संगत उंचीच्या प्रमाणात. मग मी काय लिहितो? एरिया ऑफ ट्रायंगल
ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल कुठला आहे ADB हे आपल्याला काढायचं आहे ना, काढायचंय बरोबर. आता काय आहे, पाया समान आहे मग उंचीच्या प्रमाणात असणार. उंची काय आहे, पहिल्याची उंची BC भागिले दुसऱ्याची उंची AD. आपण फक्त उंचीच का घेतली तर रिझन लिहू त्याचं. बघा भूमिती म्हणजे भाग 2 मध्ये आपण अशी रिझन लिहित असतो प्रमेय सोडवताना, पण आपण अशी रिझन लिहित असतो की का आलं हे, का आलं हे. तर हे दोन त्रिकोण कसले आहेत, समान पायाचे त्रिकोण, समान पायाचे त्रिकोण आहेत बरोबर. हे दोन्ही त्रिकोण कसले आहेत, समान पायाचे, म्हणून ते फक्त काय आले, उंचीच्या प्रमाणात आले बरोबर. मग बघा BCचं माप किती दिलंय आपल्याला 4 इथं, आणि AD चं किती आहे 8 बरोबर. 4 भागिले 8 आहे म्हणजे 4 1 4 4 2 8 म्हणजे हे काय आलं 1/2. मग आपल्याला हेच काढायचं होतं एरिया ऑफ ट्रायंगल ABC. मी लिहितो परत ABC भागिले एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे ADB. हे काय आलं 1/2 आलं. अशा पद्धतीने मित्रांनो सोडवायचंय. पाया समान असतो त्यामुळे समान पायाचे त्रिकोण असतात त्यावेळेस उंचीच्या प्रमाणात असतं, म्हणजे फक्त उंची घ्यायची. उंची आपल्याला दिली होती ते टाकल्याने आपण हे सॉल्व्ह केलं. अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित होतं दुसरं. तर या भागात मित्रांनो आपण काही बेसिक गोष्टी बघितल्या आणि सराव संच 1.1 ची पहिली 2 गणितं बघितली बरोबर. तर याच्या पुढच्या भागात मित्रांनो आपण ह्या सराव संचाची राहिलेली 4 गणितं बघणार आहोत बरोबर. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर कुठली स्टेप समजली असेल, कुठली कन्सेप्ट समजली असेल, तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.